सायाटिका म्हणजे काय? जेव्हा आम्ही 100 पेशंट ओपीडी मध्ये बघतो तेव्हा त्यातले 30 ते 40 पेशंट हे सायाटिकाचेच असतात. सायाटिका म्हणजे काय? मणक्यामध्ये, कमरेच्या मणक्यामध्ये गादीचा तुकडा सरकून नस दबते आणि खाली तीव्र वेदना मांडीच्या मागून पोटरीपर्यंत जातात, अगदी बोटापर्यंत जातात, पायात मुंग्या येतात, 2 मिनिटं चालायचं म्हटलं तरी चालणं होत नाही, वाकत वाकत चालायला लागतं. ह्याला सायाटिका असं म्हणतात. जेव्हा सायाटिकाचे पेशंट आमच्याकडे येतात तेव्हा पहिली ट्रीटमेंट त्यांना आम्ही बेड रेस्ट आणि मेडिकेशन्स आणि फिजिओथेरपी देतो. या ट्रीटमेंटनीच साधारणतः 90 ते 95% पेशंट्स बरे होतात. ज्या पेशंटला बेड रेस्ट दिली, मेडिकेशन्स दिली, फिजिओथेरपी दिली तरीही बरं होत नाही, त्यानंतर त्यांना इंजेक्शनचा पर्याय सुचवला जातो. म्हणजे जिथे नस दबली तिथे स्टिरॉइडचं इंजेक्शन दिलं जातं. हे इंजेक्शन मशीनच्या खाली बघून बरोबर ती नस टार्गेट करून ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन दिलं जातं आणि पुढचे 5 ते 7% पेशंट हे इंजेक्शनने बरे होतात. म्हणजे टोटल साधारणतः 98 ते 99% पेशंट्स हे मेडिकेशन्स, फिजिओथेरपी किंवा इंजेक्शनने बरे होतात. राहिलेल्या 1 ते 2% मध्ये सर्जरी लागते, कारण ज्या पेशंटचं दुखणं 3 महिने झालेत, हे सगळं करूनही कमी होत नाहीये किंवा त्यांच्या पायामध्ये नस दबल्यामुळे ती नस काम करत नाही आणि विकनेस आलेला आहे, म्हणजे पायामध्ये कमजोरी आलेली, त्या पेशंटमध्ये सर्जरीची गरज लागते आणि दुर्बिणीच्या सहाय्याने सर्जरी करून तो गादीचा तुकडा काढला जातो आणि ती नस मोकळी केली जाते.